कोपरगाव शहरातील जुना टाकळी नाका येथील साखरे सिमेंट समोर असलेल्या धोकादायकरित्या असलेल्या डीपीबाबत मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते विनायक भगत यांनी महावितरणबाबत नाराजी व्यक्त केली। सदर डीपीला चपलांचा हार घालत निषेध व्यक्त केला आहे। सदर डीपी नागरी भागात असून त्या डीपीला कोणतेही संरक्षण कंपाऊंड नसल्याने ती डीपी धोकादायक बनली आहे। कोणतेही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। यासाठी सदर डीपीला संरक्षण कंपाऊंड करून तेथे स्वच्छता करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। येत्या 10 दिवसात या ठिकाणी स्वच्छता करून कंपाऊंड न केल्यास येथील संपूर्ण भंगार महावितरण कार्यालयात टाकण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे। आता 2 दिवसापूर्वी कोपरगाव शहरामध्ये विघ्नेश्वर चौकामध्ये डीपीने पेट घेतला होता। तो ह्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे आणि आज जी कंडिशन पाहिली का तुम्ही काय या ठिकाणी उद्या समजा तिकडे पुढं काही परिस्थिती झाली, काही दुर्घटना झाली तर इथं तो जंप बंद करायला तो सुद्धा इथं दिसाना, इतकं काटो इथे लाकडं आहे त्याच्यावर। ह्या MECB वाल्यांनी त्वरित याला वॉल कंपाऊंड करा। जिथे जिथे त्यांनी डीपी आहे ना त्यांच्या तिथे वॉल, तिथे लहान लहान पोरं खेळतात, तिथे शेजारी जवळच घर आहे। उद्या जर काही या डीपीचा काही कमी जास्त झालं उद्या फक्त मोजून 5 ते 10 फुटावर ते घर आहे इथं आणि येणार जाणार रस्त्यावर ट्रॅफिक राहते। त्वरित या विद्युत महामंडळाने याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाही अन्याय हे जे सगळं काही हे गबाळ आहे ना, हे गबाळ त्यांच्या दालनात आणून टाकण्यात येईल। यांनी लवकरात लवकर याची सोय करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाकळी नाका परिसरातील ही साखरे डीपी म्हणून इथं एक डीपी लावण्यात आलेली आहे। इथं MECBच्या डीपी लावताना त्यांनी आम्ही थोडं विश्वासात घेऊन त्यांनी डीपी लावली, पण त्यांनी सांगितलं होतं खाली कॉन्क्रीट करू, त्याला कंपाऊंड करू वगैरे असं काहीतरी झालं होतं। मागे हीच डीपी 1.5 महिन्यापूर्वी पेटली होती, तिची व्हिडिओ शूटिंग आहे, तिचा जाळ निघाला होता पूर्ण। आत्ता सध्याच्या डीपीच्या आता पाण्या पावसाचे दिवस आहे, वाऱ्या वावदानाचे दिवस आहे। 2 दिवसापूर्वी कोपरगाव शहरात भर चौकामध्ये विघ्नेश्वर चौकामध्ये डीपी पेटली। जर उद्या यदा कदाचित ही जर टाकळी नाक्याच्या डीपीला जर प्रसंगावधाने जर डीपी पेटली तर तिचा खाली बंद करायला सुद्धा तिथं लाकडाची इतकी अवस्था बेकार झालेली। तर इथं शेजारी दुकानं आहे, घरं आहे, 5-5 मिनिटाच्या अंतरावर घर रस्ता आहे। याला जर झाली तर याला सर्वस्वी जबाबदारी कोणाची? हे अधिकारी फक्त वीज बिलाच्या नावाखाली फक्त सगळ्यांकडून वसुली करतात। मग हे वीज बिलाच्या नावाखाली वीज जर वसुली करतात, सगळं करतात, तर मग या सुविधा का देत नाही? या ताऱ्याचं लोंढं पहा तुम्ही पाठीमागच्या पोलावर कसे ठेवलेले। तिथं या लाईटच्या डीपीवर त्यांनी एक लाईट लावला पाहिजे, तर यांनी तो लाईटसुद्धा लावलेला नाही। उद्या जर इमर्जन्सी काही घटना घडली तर याला जबाबदार कोण? अंधारात इथं वायरमन येतो, डीपी पाहतो, कशी काय करतो याचं त्यालाच माहिती, तो कशी चालू करतो आणि कशी काय करतो। तर तरी आमची मागणी आहे तर त्या लाईटला त्याच्यावर त्या डीपीवर प्रत्येक डीपीवर एक लाईट लावावं। पाण्या पावसाचे दिवस आहे आणि प्रत्येक डीपीच्या खालचं त्यांनी कमीत कमी तेवढं 5 ते 6 फुटाचं अंतर तरी तेवढं त्यांनी त्यांचं स्वच्छ ठेवावं, म्हणजे तिथं जाता येईल येता येईल। कमीत कमी ते काटवण किंवा काट्या काय तिथलं जे असेल ते डीपीपर्यंत जाता येईल असं त्यांनी हे करावं, अशी आमची मागणी आहे।